गंधर्वगड परिसरात 2 दिवसात 2 कुत्रे फस्त. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. ग्रामस्थां समोरून बिबट्याचा मुक्त संचार. केरवड्या कड्यावर डरकाळ्यांनी वाढली दहशत. ड्रोनमध्ये बिबट्या कैद होऊनही ठोस कारवाई नसल्यानं वन विभागाविरोधात संताप. चंदगड तालुक्यातील गंधर्वगड परिसरात बिबट्याचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय बनला असून सलग घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली गेला आहे. वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात काही दिवसांपूर्वी कैद झालेला बिबट्या अद्याप परिसरातच ठाण मांडून असल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. दिनांक 27 मे रोजी रात्री गावातील चाळोबा सरनोबत यांच्या घरासमोरील ओट्यावरून बिबट्याने कुत्र्याला उचलून नेल्याच्या खुणा दिसून आल्या. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंधर्वगड परिसरातील रापाचे शेत भागात मशनू यादव हे वेली आणण्यासाठी गेले असता त्यांच्या समोरून बिबट्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. अचानक समोर बिबट्या दिसताच ते घाबरून गावाकडे धावत सुटले. त्यानंतर काही ग्रामस्थांसह त्यांनी केरवड्याकडील कड्याच्या भागात पाहणी केली असता कड्याखालून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्याने परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावातील मनोहर धुळप यांचे कुत्रे गणपती मंदिराजवळ बसले असताना रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्याला उचलून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना अनिल होडगे, नरसिंग साळोखे, अभिषेक होडगे आणि मशनू यादव यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून सायंकाळनंतर गावातील हालचाली कमी झाल्या आहेत. शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेषतः जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. वन विभागाने यापूर्वी ड्रोनद्वारे पाहणी करून बिबट्याचा वावर निश्चित केला होता. मात्र त्यानंतरही बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, रात्री गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.